गळून पडावं, एकानं हसावं, लाखानं रडावं, असं विश्व आता हितन उरावं. आदरणीय अविनाश दादा, निराधारांना आधार, भुकेलेल्यांची भूक, तहानलेल्यांची ताण आणि उपेक्षितांनाही आपल्या दारी मान सन्मान. एवढंच काय, कधीही खंड न पडू देता आपल्या वाड वडिलांनी घालून दिलेला संस्कार, जनतेचा वसा, जनसेवेचा वसा आणि वारसा निरंतर तेवत ठेवलेला, जनसामान्यांचा आयुष्यात प्रकाश देणारा दीपस्तंभ आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या विकासासाठी, सभासदांच्या, कामगारांच्या विकासासाठी सुपेक्षतेची पेरणी आपण भविष्यात आपण जोमाने कराल, हा आम्हा सर्वांना विश्वास आहे. आदरणीय दादा, भावनगर या ठिकाणी छत्रपती बचाव पॅनलच्या वतीने आयोजित केलेल्या प्रचार सांगता सभेचे या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख आमचे सहकारी मित्र तानाजीराव थोरात, मुरलीकाका निंबाळकर, अविनाश मोठे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार आणि उपस्थित असलेले सर्व या कारखान्याच्या पंचक्रोशीतील सभासद बंधू भगिनी, 15-20 दिवसाचा कालावधी या ठिकाणी झाला. प्रत्येक कार्यकर्त्याने, प्रत्येक उमेदवाराने आणि प्रत्येक सभासदाने या ठिकाणी हिरारीने काम करून प्रचाराची सांगता या ठिकाणी आज होती आहे. आणि या प्रचाराच्या दरम्यान आपण पाहिलं असेल की कशा राजकीय घडामोडी घडल्या. ह्या राजकीय घडामोडी ज्या घडल्या त्याचा उल्लेख मी त्या ठिकाणी आपला प्रचाराचा नारळ फोडताना वेळोवेळी केलेला आहे, त्या खोलात मी जात नाही. परंतु या राजकीय घडामोडी घडत असताना त्यांनी एक आपल्याबद्दल असा गैरसमज पसरवला की या अडचणीत असलेल्या कारखान्याला बाहेर काढण्यासाठी जे त्या ठिकाणी एकत्रित मेळावा बोलवला त्याला आपल्या सर्वांचा विरोध आहे असं त्या ठिकाणी भासवण्याचा प्रयत्न केला. परंतु वस्तुस्थिती सांगतो की त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रणही दिलं नव्हतं, हे मी आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे. आणि मग अशा ठिकाणी स्वाभिमानी लोकांनी त्या ठिकाणी जाणं योग्य नाही म्हणून आम्ही त्यावेळेला तिथं गेलो नाही. परंतु त्यावेळेला आम्ही त्यांना, ज्यावेळेला आम्हाला फोनवर विचारणा करण्यात आली, आम्ही त्यावेळेला सांगितलं की दादा, तुम्ही जो या एकत्रीकरणाचा निर्णय घेतलेला आहे, कारखाना, वस्तुस्थिती आहे की कारखाना खरंच अडचणीत आहे आणि मग त्याला सर्वपक्षीय साथ त्या ठिकाणी द्यायला आम्हीही तयार आहोत. फक्त आमची एकच मागणी आहे की तुम्ही ज्या मेळाव्याला असं एकत्रीकरणासाठी बोलवलं त्या ठिकाणी सर्व पक्षाचे, आज तुम्ही पाहिलं असेल महायुती आहे, आघाडी आहे, या कारखाना परिसरामध्ये सर्व पक्षाचे महत्त्वाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी तुम्ही बोलवा, त्यांचं म्हणणं विचार घ्या आणि मग निर्णय घ्या. आमचं तुम्ही जे डिक्लेअर केलेलं आहे चेअरमन पदाचा उमेदवार, आमचं त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. फक्त आमचं म्हणणं आहे की तुम्ही सर्वांना विचारात घेऊन त्या ठिकाणी बिनविरोधची प्रक्रिया पार पाडावी, आम्ही त्याला त्या ठिकाणी साथ देऊ. परंतु मगाशी बऱ्याच व्यक्तींनी सांगितलं अशा हट्टी व्यक्तीच्या मार्फत ठराविक लोक नको, मग ह्या कुटुंबातला माणूस नको, त्या कुटुंबातला माणूस नको, हे असं बोलणं योग्य नाही. कारण त्यांच्या पूर्वजांनी त्या ठिकाणी या कारखान्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे आणि मग त्यांचाही त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे होता. तो न केल्यामुळं एक सभासदामध्ये एक असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषाच्या ह्याच्यातूनच या पॅनलची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. आता बराचसा आपण त्या ठिकाणी प्रचार केला, प्रचारात ते सांगायचे की कारखान्यावरती कमी कर्ज आहे. मित्रांनो, सभासदांनो, तुम्हाला सांगतो की तेवढं 170 कोटीचं नाही कर्ज, आपल्या कारखान्यावरती 350 कोटीचं कर्ज आहे. मग त्याचं विश्लेषण सांगतो. जवळजवळ 114 कोटीचं कर्ज हे साखर तारणचं आहे, 260 कोटीचं कर्ज हे वित्तीय संस्था व बँकांचं आहे, 75 कोटीचं कर्ज
की जे ठेवी रूपाने आपल्या सर्व सभासदांच्या वतीनं त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि ते त्या कर्जाच्या मध्ये गुंतवलेलं आहे, त्याला आपण 6 महिन्याला 10% व्याज देतो. म्हणजे ते तुम्ही जे पैसे दिलेले आहेत ते कर्जाच्या रूपानेच त्या ठिकाणी कारखान्याच्या कामकाजामध्ये खेळतं भांडवल म्हणून वापरलं गेलं आहे.